एक धक्कादायक बातमी समोर आली असून 13 वर्षाच्या एका मुलानं आपल्या वडिलांना सुसाईड नोट दिली आणि या सुसाईड नोट मध्ये त्यानं असं लिहिले की पप्पा माझ्या जाण्यानं नक्कीच तुमचा खर्च कमी होणार आहे। शाळेतल्या एका विद्यार्थ्यानं आणि शिक्षिकेनं माझ्यावर दबाव टाकल्यानं मी आत्महत्या करत असल्याचं त्याला या सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं आहे आणि गळफास घेतलेला आहे। घरी कोणी नसताना हा धक्कादायक प्रकार त्यानं केला असून या बातमीनं सर्वत्र खळबळ उडाली आहे। नेमकं हे कुठं घडलंय पाहूया। राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे। दरम्यान कल्याणमधील 13 वर्षाच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आपला जीवन प्रवास संपवलाय। आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून सर्वांनाच ती सुसाईड नोट वाचून धक्का बसला। ही घटना रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। विघ्नेश प्रमोद कुमार पात्रा, वय 13 असं मृत विद्यार्थ्याचं नाव। कल्याण पूर्वेतील काटे मानिवली परिसरात एक नामांकित शाळा आहे। या शाळेत विघ्नेश 8वी मध्ये शिक्षण घ्यायचा। रविवारी संध्याकाळी त्याचे वडील प्रमोद कुमार कामावर गेले। आई बहीण कामानिमित्त घराबाहेर गेली। याच दरम्यान विघ्नेशनं टोकाचं पाऊल उचललं। या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी एडीआर दाखल केलाय। तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। विघ्नेशनं आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती। त्यामध्ये वडिलांनी मोठ्या बहिणीवर रागावू नये, माझ्या जाण्यानं तुमचा खर्च कमी होईल। शाळेतील दीपिका नावाची शिक्षिका आणि एक मुलगा मला चिडवीत होते, त्यामुळे माझ्यावर खूप दबाव होता, त्यामुळे मी आत्महत्या केल्याचा उल्लेख विघ्नेशनं या चिठ्ठीत केलाय।